आणि गॅप डाऊन होतं मार्केट आणि ते परत खाली येऊन क्लोज होतं. 2 एंट्री झाल्या आपल्या, राईट. माय डिअर चार्ट कमांडोज, या व्हिडिओमध्ये आपण बघूया बेरिश हरामी पॅटर्न. हा पॅटर्न कसा वर्क करतो, याच्यातून ट्रेड सेटअप कसं घेऊ शकतो, याचं फॉर्मेशन कसं होतं, याचं ॲप्लिकेशन कसं करायला पाहिजे, छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी बघूया या एकाच व्हिडिओमध्ये. तर आपण डेफिनेशन जर बघायला गेलं तर जशी आपण बुलिश हरामी कॅन्डलची बघितली होती त्याच्या अपोजिट याची डेफिनेशन आहे. हा पॅटर्न 2 कॅन्डलस्टिकपासून बनलेला असतो आणि हा रिव्हर्सल पॅटर्न आहे. आणि जॅपनीज जो वर्ड प्रेग्नंट, म्हणजे याचा अर्थ काय, प्रेग्नंट. तर प्रेग्नंट हा याचा मिनिंग आहे. आणि त्याच्यानुसार याच्यात 2 कॅन्डल असतात, एक छोटी कॅन्डल असते एका मोठ्या कॅन्डलच्या समोर. तर ती कशी दिसते दिसताना इथं बघूया आपण. तर ही मोठी कॅन्डल आणि त्याच्या शेजारी छोटी बेरिश कॅन्डल. तर हे कसं फॉर्म होतं, अप ट्रेंडमध्येच फॉर्म होतं. म्हणजे मार्केट अप ट्रेंडमध्ये आहे, कंटिन्यू वर चाललेलं आहे. आणि इथं अप ट्रेंडच्या शेवटी इथं एक मोठी कॅन्डलस्टिक तयार होते, ती पण ग्रीन असते, ते पण बुलिश कॅन्डलस्टिक असते. आणि त्याच्यानंतर म्हणजे इथं लोकांना वाटतं की आता पुन्हा माल मिळणारच नाही या भावात. पण इथं एकदम बुलिश कॅन्डल झाल्यानंतर इथं शॉर्ट केलं जातं. जी स्मार्ट मनी आहे ते त्यांचा माल इथं त्यांना प्रॉफिट दिसतो आणि ते अचानक पूर्ण माल सेल करतात आणि गॅप डाऊन होतं मार्केट आणि ते परत खाली येऊन क्लोज होतं. परंतु सेलर लोक एवढे पण स्ट्रॉंग नाहीत की ते याचा लो तोडतील या कॅन्डलचा. त्यामुळं ती एक मध्ये इनसाइड कॅन्डल टाईप याच्यामध्ये कॅन्डल बनते आणि मग याच्यावर आपण ट्रेड सेटअप वेगवेगळे करू शकतो. उदाहरणामध्ये याचा जर लो तुटला तर आपण इथं 50% क्वांटिटी आणि या मागच्या कॅन्डलचा लो तुटल्यावर मग 50% क्वांटिटी, अशा पद्धतीने आपण शॉर्ट करू शकतो. इथं शॉर्ट कसं करायचं तुम्हाला माहिती आहे. फ्युचरमध्ये सेल करू शकता किंवा पुट बाय करू शकता, राईट. इक्विटी शॉर्ट करू नका, पेनॉल्टी लागेल. तर काही एक्झाम्पल बघूया चार्टवर आपण. इथं जर बघितलं तर हा ट्रेंड होता, बुलिश ट्रेंड होता, कन्सिस्टंटली वर चाललाय आणि इथे एक मोठी कॅन्डल बनली आणि त्याच्यामध्ये ही छोटी कॅन्डल बनलेली आहे मित्र, बरोबर. त्याला बेरिश हरामी म्हणतो आपण. हे छोट्या कॅन्डलचा लो जसाही तुटला तर इथं आपण 50% क्वांटिटी ॲड करू शकतो. आणि ही जी ग्रीन कॅन्डल आहे तिचा लो तुटला तिथं 50%, म्हणजे इथं 2 एंट्री झाल्या आपल्या, राईट, अशा पद्धतीनं. आणि स्टॉप लॉस मात्र या कॅन्डलचा हाय हा आपला स्टॉप लॉस असणार आहे. टार्गेट्स काय असतील तर सरळ 1:1 हे टार्गेट, जेवढा स्टॉप लॉस आहे तेवढंच टार्गेट किंवा त्याच्या दुप्पट टार्गेट, हे दोन्ही टार्गेट इथं अचीव झालेले आहेत मित्र. तर या पद्धतीनं आपल्याला ही ट्रेडिंग स्ट्रॅटेजी करता येते. फक्त कंडिशन एवढी आहे की इथं मात्र हा रेजिस्टन्स असला पाहिजे. परत तुम्ही अजून कन्फर्मेशन घेऊ शकता वेगवेगळ्या इंडिकेटर्सचे, टूल्सचे. आपण नेक्स्ट चार्ट बघूया. नेक्स्ट चार्टवर सुद्धा इथं तुम्हाला सरळ दिसत असेल बेरिश हरामी, राईट. इथं या पद्धतीनं मार्केट अप ट्रेंड होतं, बेरिश हरामी आणि डाऊन ट्रेंडमध्ये कन्वर्ट झालं. बस तुम्हाला हे असे चार्ट शोधायचे, ह्या चार्टवर प्रॅक्टिस करायचे. माय डिअर चार्ट कमांडोज, आता इथे ट्रेडिंग टायमिंग बघूया. टायमिंग म्हणजे काय की आपल्याला काय कन्फर्मेशन घेतलं पाहिजे. नुसतं डायरेक्टली आपल्याला बेरिश हरामी दिसला म्हणून दिसला बेरिश हरामी कर शॉर्ट, दिसला बेरिश हरामी कर शॉर्ट, असं करायचं नाही आहे, राईट. त्याला सारे कन्फर्मेशन घ्यायचे. म्हणजे आपल्याला हे कन्फर्मेशन खरंच बेरिश कंटिन्युएशन ट्रेंड व्हायला आहे का, तर त्याचे कन्फर्मेशन घ्यायचे आपल्याला. त्याचे वेगवेगळे प्रकार कसे कन्फर्मेशन घ्यायचे आपण बघूया. इंटरप्रिटेशन काय आहे तर हे पोटेन्शियल शिफ्ट, म्हणजे बुलिश टू बेरिश, म्हणजे मार्केट वर जर चाललं होतं आता ते कन्वर्ट झालं बेरिशमध्ये, हे आपल्याला इथं दिसतं. किमान तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे किंवा तुम्ही जे ट्रेड घेतलेलं आहे तो बुक करू शकता. जे लॉंग ट्रेड आहेत तुमचे, जे बाईंगचे आहेत ते बुक करू शकता. किमान तुम्हाला शॉर्टचा घ्यायचा आहे नाही घ्यायचा आहे नंतर ठरवा, पण तुम्ही हे किमान बुक तर करू शकता. तर कन्फर्मेशन अँड रिलायबिलिटी हे किती आहे तर याच्यासाठी तुम्हाला पोस्ट पॅटर्न फॉर्मेशन टिपिकली थ्रू सबसिक्वेंट बुलिश और बेरिश कॅन्डल, म्हणजे आता इथं आपल्याला बेरिश कॅन्डल, त्याच्यानंतर बेरिश कॅन्डल कोणती आलेली आहे, त्याचा लो तुटला आहे का, प्रॅक्टिकली चार्टवर आपण आधी बघितलं आणि मग त्याचं कन्फर्मेशन आपण डबल घेत आहोत. तर इथं टेक्निकल ॲनालिसिस टूल्स आहेत, त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन वेगवेगळ्या डिफरंट टाईम फ्रेमवर करता येतं. डेली, वीकली, मंथली चार्ट्सवर करता येतं. तुम्ही इंट्राडे करताय का, स्विंग करताय का, पोझिशनल करताय का, इन्व्हेस्टिंग करताय, त्याच्यानुसार तुम्ही वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीमध्ये याला ॲप्लाय करू शकता. फक्त एवढंच आहे
की या पॅटर्नची गॅरंटी नाही आहे. तसं गॅरंटी मार्केटमध्ये कुठल्याच पॅटर्नची नाही आहे, पण ॲक्युरेसी इतर पॅटर्नची जास्त असते. या पॅटर्नची थोडी ॲक्युरेसी कमी आहे आणि फॉल्स सिग्नल मिळण्याची शक्यता असते. म्हणून ह्याला म्हणजे हे काही ह्याला वापरायचं नाही, बघायचंच नाही असं नाही. ह्याला वापरू शकता, बघू शकता, फक्त त्याला दुसऱ्या काही कन्फर्मेशन तुम्हाला घ्यावे लागतील. जसं टूल्सचं म्हणलं, परत इकॉनॉमिक न्यूज आहेत, लोकल ग्लोबल न्यूज आहेत, इंडिया वीक्स आहे, बाकी भरपूर काही फॅक्टर असतात जे मी सगळे चार्ट कमांडो हिंदी चॅनलवर शिकवलेले आहेत. चार्ट कमांडो मराठी चॅनलवर पण सिरीज केलेली आहे. जर तुम्ही मोबाईल ॲप्लिकेशन चार्ट कमांडो डाउनलोड केले तर त्याच्यावर कोर्स काही फ्री आहेत, ते कोर्स करा ओळीनं, राईट. तर तुम्हाला त्याच्यात ते शिकायला मिळेल आणि अशा पद्धतीनं आपल्याला ते लिमिटेशन्स कमी करता येतील. आणि हे कंबाईन जर आपण दुसऱ्या इंडिकेटरसोबत केलं, जसं RSI आहे, MACD आहे, मूव्हिंग ॲव्हरेज आहे, ह्या सगळ्या बाकीच्या टूल्ससोबत, इंडिकेटरसोबत जर आपण ह्याला कंबाईन केलं तर अजून मजा येणार आहे. आणि बिलकुल येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये सेपरेट व्हिडिओ असे मी स्ट्रॅटेजीचे बनवतो प्रत्येकाचे, अजून तुम्हाला मजा येईल. पण ह्याच्यात मी जे सांगितलं आहे चार्टवर समजावून, त्या पद्धतीनं पण तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि ही जी मी रिलेटिव्ह व्हिडिओज सांगितलेले आहेत तुम्हाला, ती लिस्ट जी आहे हिंदी चॅनलवरचे इंडिकेटर्सचे व्हिडिओ, प्राईस ॲक्शनचे व्हिडिओ बघा, मराठी चॅनलवरचे व्हिडिओ बघा, बरोबर. आणि प्रॅक्टिस करत राहा कंटिन्यू. माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत तुमची मागची प्रॅक्टिस झालेली असली पाहिजे. किती लोकांनी खरंच प्रॅक्टिस केली खाली कॉमेंटमध्ये सांगा. आणि ईमेल IDवर मी होमवर्क करून पाठवला आहे असं किती लोकांनी केलेलं आहे मला कॉमेंटमध्ये सांगा. काही पैसा नाही लागत, फ्री आहे. हां, जावा, उठा, लवकर करा होमवर्क. प्रत्येक मराठी माणूस सुखी समृद्ध व्हावा यासाठी मी हे फायनान्शियल नॉलेज तयार करतच राहणार, तुमच्यापर्यंत पोचवतच राहणार. तुमचं काम आहे हे प्रत्येक मराठी माणसापर्यंत शेअर केलं पाहिजे. लाईक आणि सबस्क्राईब तर तुम्ही केलं असेलच मित्र हो. आणि इथं चार्ट कमांडो हिंदी, चार्ट कमांडो मराठी आणि स्टॉक कमांडो हे चॅनल्सवर हजारो व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेले आहेत आणि कोर्सेस इथं तयार करून टाकलेले आहेत, फ्री आहेत. तुमचं काम आहे इथं जाऊन याला हे कोर्सेस कंप्लीट करून स्वतःला एक आर्थिक साक्षर करायचं आहे तुम्हाला. त्यासोबतच चार्ट कमांडो फेसबुक आणि इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करू शकता. चार्ट कमांडो टेलिग्रामवर तुम्हाला डेली अपडेट्स मिळतील. ट्रेड सेटअप कसं काय हे सगळे डिटेल्स तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर टेलिग्राम चॅनलला आत्ताच्या आत्ता जाऊन जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि जर फीस हा इश्यू नसेल तर ॲडव्हान्स लर्निंगसुद्धा तुम्ही करू शकता chartcommando.com जाऊन. आणि कसलीही काहीही क्वेरी असेल, कसलाही थोडा जरी प्रश्न असेल मनात तर बिलकुल 8208247170 वर व्हॉट्सअप करायला विसरू नका. बाय बाय फॉर नाऊ.